प्रतीकसाठी दर्शन मडवी यांच्याकडून देखील 1000चं प्राइज आहे. काय सुंदर मॅच आपण पाहिली आणि तो सामना जिंकलाय तो यंगस्टार सिद्धी करवले टीम. या मॅच नंतर ड्रॉ होणारे लक्षात सुद्धा 3 टीम मध्ये एक संघ ड्रॉच्या माध्यमातून फायनल पर्यंत पोहोचेल. धन्यवाद साहेब. खरं तर आमच्या स्पर्धेसाठी शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व आणि डॅशिंग नेतृत्व असणारे माजी सभापती की ज्यांच्या वतीनं मित्र या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाची देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाली. साहेबांचं मनापासून आभार. शंकर पाटील साहेब या आपला सन्मान करायचा. शंकर पाटील साहेब या. सन्माननीय शंकर पाटील साहेबांना विनंती आहे नरेश जोशी यांच्या शुभास्ते तो सन्मान केला जाईल. नरेश जोशी या. शंकर पाटील आणि नरेश जोशी. चला या ठिकाणी लक मामाचं लक भरपूर आहेत. चला सन्मान केलं जाते. थँक्यू सो मच. तर चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. स्वागत आहे मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. आदित्य 11 गावदेवी क्रिकेट संघ कानपोली आयोजित विद्यमान दमदार सरपंच आमचे मदन शेठ मते यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी क्रिकेटची महास्पर्धा तुम्ही अनुभवत आहात. अनंतजी मते यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आणि आपेशी मते यांना देखील विनंती आहे की आपण देखील याने आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अनंतजी मते आणि आपेशी मते यांना विनंती आहे की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आडवा बटन एक्झिक्यूट करायचा फटका क्षेत्ररक्षक आहेत. गॅपमध्ये निघाला थोडा कॅज्युअल अप्रोच आणि तत्पूर्वी मात्र फलंदाजांना उदय मिळालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. गणपतजी मते यांचा देखील सन्मान करूयात आपण. संतोषी पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. संतोषी पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. धावसंख्या सध्या 2 वरती 1 विकेट. थोडी कठीण स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पेटाली संघाची पण इथे अखेर संघर्षाचे बांध तोडत असताना धावफलकावरती बनलेली धावांची कोंडी मोडीच काढली आहे. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मेगा हिट सिक्सर. ते रंग ऑन फायर दंगा करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. नाव त्याचं रंगा. आणि अगदी आपण पाहिलं तर रंगाचे साथीदार बिल्ला 200 मिळाले तर पळाले ते आलेच नाही रिटर्न. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी डोनेशन आम्हाला दिलंय वलभ गावचे संदीप दादा. खरं तर त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला संदीपजी जोशी साहेब वलभ ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे सरपंच आहेत खऱ्या अर्थानं आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलं तर 4,000 रुपयांचं इथे डोनेशन आम्हाला स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. साहेबांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच संदीपजी जोशी साहेब. आपलं मनापासून आभार. येस पंच. चेंडू कदाचित एक शिल्लक असेल. बिलकुल बॉल देखील मागतायत का. येस. चला 5 चेंडू झाले 14 धावा 1 गडी बाद. राजजी सोनवणे यांना विनंती की आपण मंचावरती या. राज सोनवणे यांना विनंती असेल की आपण दादा मंचावरती स्थानापन्न व्हा. मदन दादा आपल्याला बोलवतात. खरं तर जमिनीशी जोडून राहिलेलं हे दमदार व्यक्तिमत्व आज किती यशाची उंच शिखर त्यांनी गाठली असेल तरी देखील पाय अजूनही जमिनीवरती रोवलेले तुम्हाला त्यांचे पाहायला मिळतील. सँडी बघा काय प्रॉब्लेम आहे.
चला आता बॉल लवकरात लवकर चेक करून घ्या. मनोज पवार देखील तुम्ही तिकडे पाहतात. मॅनफ्रॉम उत्तर शिव गावासाठी गेले कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतायत आणि सातत्याने आपण पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण सातत्यपूर्वक त्यांना पाहत आहोत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 ची जबाबदारी स्वीकारली आहे देबांगनं. शेवटचा बॉल पप्पन 11 पेठ विरुद्ध पेटालीमध्ये ही लढत आपण पाहत आहोत. शेवट केलाय गोड बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त हिट षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळालेली गती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 20. इलेवन पेटाली फ्रेंड्स 11 पेटाली बनाम पप्पन 11 पेट के बीच मुकाबला. चला वेळ बघा अगदी महत्वाचा लक्षात ठेवा. पेटाली संघ जास्त वेळ खर्च होता कामा नये. फलंदाज आपण आपल्या जागेवरती चला आणि दुसऱ्या बाजूने पप्पन 11 पेट आपण देखील फिल्डिंग लावून घ्या. सुरत दादा पाटील यांचं आगमन झालं. या दादा आपलं स्वागत आहे. आणि चला दोन्ही संघ आपण आता ड्रॉ साठी या. जे विजेता 2 संघ आहेत आपल्याला विनंती आपण यावं. खरं तर या ठिकाणी रंगाचे बिग फॅन बघा आमचे रंगाबाई चे बिग फॅन मुरली दादा पाटील मॅचचा आनंद घेतात. आपलं स्वागत आहे मुरली दादा. या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक स्वागत आहे. हर छक्के के लिए 500 और हैट्रिक के लिए 3000 मनीष जी पांडे इनकी तरफ से. क्या बात आहे. भरपूर सारी पारितोषिक अगदी आपण पाहत आहोत आणि खेळाडूंचा आत्मविश्वास आणि खऱ्या अर्थाने हे वाढवण्यासाठी ही सगळी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. इनटू द क्राउड सिक्सर. गोलंदाज तयार होता पुन्हा एकदा. यावेळेस देखील ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. विकेट किपर बीट बॉल मागे शॉर्ट फाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव इथे मात्र संघाच्या सांघिक खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या झाल्या तर एकंदरीत 27 पहिल्या ओव्हरमध्ये 20. तदनंतर या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलमध्ये षटकार आणि मग लेग बायच्या स्वरूपात एक धाव तुम्हाला पाहायला मिळते. फ्रेंड्स 11 पेटाली विरुद्ध पप्पन 11 पेटमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल जवळपास 3 कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण प्राप्ती डिजिटल लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. प्राप्ती लाईव्ह तुम्ही सर्च करा आणि या स्पर्धेचा नक्की मनमुराद आनंद लुटा. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन होतं. लवकर हेरलं फलंदाजानं. तदनंतर फटका एक्झिक्यूट केलाय. एकावरती समाधान नाही. इथे मात्र रनआउटची संधी होती. संधी गमावली. ॲक्युरेट जर आला असता ऑन दी स्टंप तर मात्र काम तमाम झालं असतं. पण केवळ एक धाव इथे मात्र प्राप्त केली जाते. रनआउटची संधी होती. दुसऱ्या धावेच्या शोधात निघाले होते फलंदाज. पण तदनंतर तिथे बॉलला अडवलं, उचललं, फेकलं आणि तत्पूर्वी केवळ एक धाव इथे प्राप्त केली गेली आहे.
धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे टोटल आता 28 वरती धावफलक 28. एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटर परेश 21 वरती बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला कौशल्य आपण पाहिलं केवळ 6 वरती. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर तिथे येत आहेत, 2 क्षेत्ररक्षक. कॉलिंग खराब. हु विल टेक इट? झेलकून घेणार. आय विल टेक इट हा कॉल तिकडे दिला नाही दोघांनीही. एकमेकांच्या समोर येत असताना सुदैवानं कोणत्याही प्रकारची धडक तिथे झाली नाही, अन्यथा मात्र दुखापत होण्याची दाट शक्यता होती. 1 रन इथे बघा. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण आहे. 4 धावांवरती तिसरा परेरानं अगदी आपण पाहिलं तर 1 दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये जो की भारतीय फलंदाज रोहित शर्माचा झेल ड्रॉप केला होता, तदनंतर 264 धावांची सर्वाधिक मोठी खेळी रोहित शर्माने साकारली होती. त्यामुळे कॅचेस हा खरं तर क्रिकेटच्या खेळातील सर्वात महत्त्वपूर्ण घटक असतो आणि या तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणं हे नेहमी गरजेचं असतं. तीस वर धावफलक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, यावेळेस पुन्हा एकदा खराब कॉलिंग आणि इथे मात्र सुदैवानं कोणती विकेट मिळणार नाही. ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30-1 धावफलक. लावून घ्या. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर फ्रेंड्स 11 पेटाली संघाचे पुरस्कर्ते सिद्धार्थ केनी देखील ही मॅच एन्जॉय करतात. स्वागत आहे त्यांचं देखील. फ्रेंड्स 11 पेटाली संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण आणि पेटाली संघाचं धावफलक 30 वरती. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 आणि शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी गोलंदाज विक्की डाकीवरती सोपवली आहे. अगदी आपण पाहिलं तर पप्पन 11 पेट विरुद्ध फ्रेंड्स 11 पेटालीमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळते. खेळाचं पूर्वार्ध सुरू आहे सध्याच्या घडीला. फर्स्ट इनिंग पहिल्या सत्राचा खेळ आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30. चला 2 ओव्हरसाठी जवळपास 12 मिनिटांचा वेळ खर्च झालेला आहे. प्लीज थोडं फास्ट खेळा, इतका वेळ लागून चालणार नाही. गोलंदाज तयार. कोलाटाकला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग दी कार्पेट बॉल चालला मागे डीप मध्ये मिड विकेटच्या क्षेत्रात. थोडेसे फंबल झाले. फिल्डर फायदा उचलला. फलंदाजांनी फार वेगाने धावा कंप्लीट केल्यात. ॲब्सोल्युटली ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त दोन्ही फलंदाजांमध्ये यावेळेस ताळमेळ आपल्याला पाहायला मिळालं. संवाद फार महत्वाचा आहे. संवाद जर चांगला असेल तर कोणताही वाद मध्ये राहत नाही, पण संवादातून जर वगळला तर मात्र केवळ शिल्लक राहतो वाद आणि त्या वादातून मात्र विकेट मिळण्याची दाट संभावना असते समोरील संघाला आणि ते मात्र कोणत्या प्रकारे ते आढळून आलेलं नाहीये. 2 धावा ते यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. धावफलक 2 ने पुढे. 3-2-32 32 आकड्यावरती धावफलक. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी भागवरती विकी डाकी पुन्हा त्या समोर परेश आहे. फटका इथे मात्र जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि चेंडू हवाई रेषेच्या बाहेर. आता मात्र पंचांचा इशारा अगदी आपण पाहिलं तर इंटू दी ग्राउंड आणि बघा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पेश केला जातो आपल्या. खेरणे गावचे आदरणीय किरणजी गोंधळे आणि आकाशजी गोंधळे यांचे तर नुकतं शुभागमन झालंय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं इथे आपण स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. खेरणे गावचे किरणजी गोंधळे आणि आकाशजी गोंधळे दादांचे इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मेगा हिट आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. ज्या प्रकारचा संपर्क होता, काय तो टायमिंग, काय तो षटकार आणि काय तो स्ट्रोक एकदम ओके मध्ये. 38 वर धावफलक आलाय. 38. विकी यावेळेस मात्र फसवा चेंडू आपण पाहतोय. गती थोडीशी वाढवली गेली. तदनंतर दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त कॉलिंग आपण पाहतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न. 3 चेंडूंमध्ये 10 धावा आतापर्यंत विकीच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये
परेशच्या माध्यमातून वसूल केल्या गेलात. कुठेतरी 22 वरती बॅटिंग करत होता, पण सध्या आपण पाहिलं तर 9 बॉल 32 वरती धाव फलक त्याचं पाहायला मिळेल वैयक्तिक. यावेळेस मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, क्षेत्ररक्षक समोर तैनात, कोणती चूक करणार नाहीये, पण नो बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. रनआउटची संधी आहे, रनआउटची विकेट तिकडे गमावली आहे, पण नो बॉल आहे. भरपूर भरपूर मोठा नो बॉल. ओव्हरस्टेप प्राप्ती लाईव्ह बघा, कॅमेरामॅनने कैद केले चित्र. भरपूर मोठा नो बॉल होता आणि फलंदाज बाद होतोय. कार जे अगदी 3 षटकांचा मुकाबला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये आणि 48 वरती धावफलक. फ्रेंड्स 11 पेटाली संघाचं 11 बॉल 39 वरती बॅटिंग करतोय. हा बॉल देखील जा शोधून आणा मैदानाच्या दुप्पट लांब. ये छक्का नाही, अट्टा नाही, ये धस्सा लगाया मेरे भाई. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर 12 बॉल मध्ये 45 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर फलंदाज परेश कुठल्यात एखादा षटकार जर इथून का आला तर मात्र अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेतील. फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे त्यांच्या वाक्याच्या बाहेर बॅटवर करायचे परेश आणि अभिवादन स्वीकारायचं प्रेक्षकांचं. अर्धशतक झळकावलंय सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 आणि या पर्वातला पहिला दमदार फलंदाज ठरलाय ज्यानं अर्धशतकीय विक्रमी खेळ केली आहे. परेश एकदा पुन्हा बॅटवर करा, कॅमेरामॅन आपल्या कव्हर करतायत. 51 धावांची नाबाद खेळी परेश आपल्याला पाहायला मिळाली. क्या बात आहे, व्हॉट ॲब्सोल्युटली ग्रेट बॅटिंग. बेधुंद करणारी फटकेबाजी करून दाखवली परेशनं. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहता ज्या प्रकारे 50 धावांची खेळी साकारली मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर चौका षटकारांचा जणू काही त्यानं मैदानाच्या आतमध्ये पाऊस पाडला. फक्त 4 आणि 6चा पाडा पाठ करून आला होता आणि अगदी ते एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून हायलाईट पेश केले जातात आपल्या स्क्रीनवरती. कशा प्रकारची बॅटिंग केली परेशनं मैदानाच्या आतमध्ये आणि अर्धशतकवीर ठरला मैदानामध्ये. करसन शेट केने यांच्या माध्यमातून 1000 रुपये पारितोषिक परेशसाठी आलेलं आहे. ते अगदी आपण पाहिलं तरी ते कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहे. परेश जसा सामना पूर्ण होईल तसं आपण ते कलेक्ट देखील करून घ्या. बघा हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं आपल्या आवडत्या खेळाडूंवरती. आपल्या गावाला रिप्रेझेंट करणाऱ्या खेळाडूंना जर या प्रकारची दमदार खेळी मैदानामध्ये केली तर हे पारितोषिक दिलं जातं. तर नक्कीच आमचे सन्माननीय आमदार चषकाचे दमदार आयोजक सन्माननीय हरिदादा पाटील आणि त्यांच्यासोबत आमचे वासुदेव दादा पाटील सध्या या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे. अगदी मंडप डेकोरेशन वासुदेव दादा पाटील उपस्थित झालेत. निर्भय आमचे आणि हरिदादा पाटील आपल्या सर्वांचं स्वागत आहे. किरण दादा गोंदली या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि आकाश दादा गोंदली दोघांनी या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला सिद्धिकरवीरचे कॅप्टन तळुज मस्कूचे कॅप्टन आपण
व्यासपीठावरती या, कारण यानंतर लगेच ड्रॉ देखील केला जाईल. तर परेशच्या या खेळीबद्दल, अर्धशतकीय खेळीबद्दल मुरलीशेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज आलंय. मुरलीशेठ पाटील, आपलं स्वागत आहे. तर चला सामने दिशेने पुनः एकदा अपन बढ़तोय. स्वागत है सभी दर्शकों का फिर एक बार एक शानदार और बेहतरीन वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट में, जहां पर आप देख रहे हो. देखिए बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला मैदान में 60 रन लगभग बनाए पहले सत्र में बल्लेबाजी करती हुई फ्रेंड्स 11 पेठाली टीम ने, और अब यहां पर 61 रनों का एक बड़ा टोटल सेट किया है, जहां पर अब दूसरे सत्र में बल्लेबाजी करती हुई पप्पन 11 पेट टीम आपको नजर आएगी. मुकाबले की शुरुआत दोनों ही टीमों को फिर से एक बार जीत की ढेर सारी शुभकामनाएं. ओवर नंबर 1 लेकर गेंदबाज पहले ओवर के लिए श्रीधर केनी. पहली गेंद रिवर्स खेलने का मन बना लिया था. प्री डिटरमाइंड स्ट्रोक, पहले ही मन में सोच लिया था कि इस गेंद को रिवर्स खेलना है. लेग बाइस के स्वरूप में ये 1 रन जोड़ी जाएगी टीम के खाते में. पहला रन स्कोरबोर्ड पर लगता हुआ आपको नजर आएगा, जो कि ना ही बल्ले से आया है, जो कि लेग बाइस के स्वरूप में स्कोर के टीम के टोटल में आपको नजर आएगा. 61 का पीछा करना है तो कुछ अनोखे अंदाज में बल्लेबाजी आपको करनी होगी. मैदान में थोड़ा सा दमखम दिखाना होगा. कोई लक्ष्य नहीं होता है मैदान में बड़ा, जब उसके लिए आप संघर्ष करते हो तो पहाड़ जितना टोटल भी आसान लगने लगता है. लेकिन इस बार विकेटों पर जाकर टकराई गेंद, क्लीन बोल्ड, बल्लेबाज बने चलते. परेश केनी ने जिस तरह से बल्लेबाजी की, अर्धशतकीय पारी उनकी हमने देखी, और जो इस टीम के पुरस्कार थे यानी पैकर्स की बात करेंगे. फ्रेंड्स 11 पेटाली टीम के सिद्धार्थ दादा केनी, देखिए इनके ओर से 1000 रुपए का नकद इनाम आ चुका है. यानी अब लगभग 2000 रुपए का इनाम यहां पर कमेंट्री बॉक्स में जमा हो चुका है परेश केनी के लिए. ओवल क्या तो से खेलना चाह रहे थे, निकलकर फ्रंट लेग बहुत आगे निकाला था, फ्रंट फुट पर आकर स्कार्द विकेट खेलना चाह रहे थे. बल्लेबाज गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधे विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल का समर्पण. 14 गेंदे 60 की जरूरत अभी भी इस मुकाबले में. जैसे जैसे प्रतियोगिता आगे बढ़ रही है वैसे वैसे दर्शक भी यहाँ पर बड़े पैमाने पर आपको नजर आएंगे, क्योंकि सभी एक्साइटेड है कौन जीतेगा ये प्रतियोगिता, कौन सरपंच ट्रॉफी पर अपना नाम लिखेगा. लेकिन चलिए, अब जिस तरह का प्रदर्शन मैदान में दिखा रही है पप्पन 11 पेट टीम, ऐसे लग रहा है कि पूरी तरह से मुकाबले में होप छोड़ दी है. एक और विकेट. तो चलिए अब कुछ पल केवल शेष होंगे. यहाँ पर बात करेंगे संकटों को दूर करने वाले, भक्तों की हर मनोकामना पूरे करने वाले, श्री राम के परम भक्त जाने वाले बजरंग बली और हनुमान जन्मोत्सव की सभी को हार्दिक शुभकामनाएं हम देंगे, क्योंकि आज अगर बात करेंगे, देखिए अभी भी 2 मिनट शेष है 2 तारीख के लिए. तो चलिए ओवर का यहाँ पर समर्पण होता हुआ थोड़ा रुकाएंगे डीजे आपको, और पहले ओवर के समर्पण के बाद, पहले ओवर की समाप्ति के बाद कुल टोटल यहां पर केवल 1 रन 2 विकेटों के नुकसान पर. यस कम ऑन.
तो चलिए देखिए कल तिसगांव की पालकी होगी, आइए देखिए सभी को यहाँ पर आमंत्रण होगा। झरी मरी आई की पालकी तिसगांव में सबसे बेहतरीन सबसे बड़ी देखिए यहाँ पर बात करेंगे पालकी होती है, और जरूर सब आइए एंजॉय करिए वहां पर। और डॉगेश भाई देखिए विकेट कीपर के पीछे, कीपर थोड़ा संभल कर रही है, पीछे डॉगेश भाई है देखिए, विकेट कीपर मुस्कुरा रहे हैं वहां पर। आस पड़ोस से सभी खिलाड़ी भाग रहे होंगे लेकिन वो उठने को तैयार नहीं है। कौन से रूप में आए ये मत मत देखिए, एक का नाम लिया दूसरा भी हाजिर हो चुका है, रंगा बिल्ला। अब यहां से इस मुकाबले में पूरी तरह से फ्रेंड्स 11 पेटाली टीम की पकड़ मजबूत बन चुकी है। स्कोर द विकेट पॉइंट, स्वीपर कवर पे खिलाड़ी देखिए, फिर उनके सामने भी डॉगेश भाई थे, बाल बाल बचे। तरह से रंगा नाचते हैं, हितेश भी वैसे ही तरह के बहुत डांस करते हैं देखिए। शादी होगी किसी की हल्दी होगी तहलका मचा देते हैं वो भी। परेश केनी के देखिए कैच के लिए 200 रुपए का इनाम आ चुका है। ये रफ्तार भरी गेंद थी, बड़ी तेजी से फेंकी थी गेंदबाज ने, सामने खेला सीधे बल्ले से, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, केवल एक से संतुष्ट होना होगा। बिल्कुल शानदार गेंद लगाया डीजे ऑपरेटर ने, क्योंकि यहाँ पर बात करेंगे देखिए हनुमान जन्मोत्सव की सभी को ढेर सारी शुभकामनाएं होंगी। बजरंग बली का नाम लो, हर संकट दूर हो जाएगा, जीवन में जो भी अंधेरा है वो प्रकाश बन जाएगा। जय हनुमान की गूंज से हर दिशा में महक आज, और आपको और आपके परिवार को जय हनुमान। देखिए हनुमान जन्मोत्सव की ढेर सारी शुभकामनाएं। अब यहाँ पे हम कह सकते हैं कि केवल औपचारिकता शेष, सर्व तमाम लाडक्या बांधवांना हनुमान जयंतीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा। खरं तर उद्या मोठ्या थाटामाटानं तिसगावामध्ये जरीमरी आईचा तिसाई आईचा उत्सव सोहळा पालखी उत्सव असणार आहे। सर्वांनी आवर्जून पालखीला भेट द्यायचे, कारण ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं भाविक भक्त श्री क्षेत्र तिसाई येथे येत असतात, कारण भक्तांना पावणारी आणि हाकेला धावणारी खऱ्या अर्थाने जागृत देवस्थान म्हणजे जरीमरी मातेचं तिसाईला आहे। क्या बात आहे रंगा भाई, रात्रीचे 12 वाजले पण त्यांचा काय दम आम उतरत नाही, नॉन स्टॉप शेवटपर्यंत। तो चलिए इस बार ऑन साइड पर खेल दिया है, सामने खिलाड़ी वहां पर मौजूद है। और मड़वी सर देखिए बात करेंगे, एक बार बैटरी पूरी चार्ज हो जाती है रंगा की तो खत्म होती नहीं है, जब प्रतियोगिता खत्म होती है तभी उनकी बैटरी उतरती है। और नंबर 3 और आखिरी ओवर की जिम्मेदारी मैक्सवेल पर सौंपी। यह कैसा नाम है, क्या ऑस्ट्रेलिया से मंगाया क्या आपने? चलिए इस बार सामने उड़ाया है खिलाड़ी, वहां पर दर्शक भरेंगे लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। चलिए इकट्ठा मत होइए, सैंडी अगर गर्म हो गए तो मुश्किलें बढ़ जाएंगी। देखिए अब यहां से गलती कर बैठे गेंदबाज, अतिरिक्त रन, पीछे गेंद आ चुकी है सैंडी शायद, देखिए यस आकाश शेरके कहां पर निकल पड़े। विकेट के लिए 200 रुपए का इनाम होगा मैक्सवेल के लिए। चलिए 4:47 की जरूरत है, सैंडी करेंगे तो करेंगे क्या, हाथ पकड़कर खड़े करेंगे अभी खिलाड़ियों को। तो चलिए अब यहां से एक और सटीक लाइन पर बिल्कुल बेहतरीन गेंद, औपचारिकता केवल औपचारिकता पूरी होती भी आपको नजर आएंगी, फॉर्मेलिटीज पूरी होती भी आपको नजर आएगी दोस्तों, क्योंकि अगर हम बात करेंगे देखिए पूरी तरह से ये मुकाबला फ्रेंड्स 11 पेटाली की ओर झुक चुका है। एक और अच्छी गेंद,
और ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4। क्या होगा अंपायर? शेख तरंगाभाई यांच्यासाठी आता 200 रुपये आलेले आहेत. गणपत मते साहेबांच्या वतीनं 200 रुपयाचं प्राइज रंगाभाईसाठी आलेले आहेत. क्या बात है, बिल्कुल देखिए 200 रुपए का नगद इनाम. मैंने कहा ना मडवी सर कि आज शायद गुल्लक लाया होगा साथ में पैसे जमा करने के लिए. बहुत सारा इनाम मिलता है रंगा भाई को. देखिए खिलाड़ी लॉन्ग ऑन पर, कोई गलती नहीं, एक और विकेट. कितने खुश हो रहे हैं देखिए ना सभी खिलाड़ी जिनको बल्लेबाजी मिल रही है. मुस्कुराहट देखिए, आउट हुए उस बात का कोई गम नहीं, लेकिन बल्लेबाजी मिली उसका आनंद देखिए कितना है सबको. चलिए औपचारिकता पूरी होती हुई यहाँ पर नजर आई आपको. एक बड़े यहाँ पर देखिए रन चेस का पीछा करते हुए असफल रही पप्पन 11 पेट और जीता मुकाबला फ्रेंड्स पेटाली ने. फ्रेंड्स पोरेबर टीम पेटाली टीम अभिनंदन आडलक पप्पन 11 पेट. चला पेटाली कॅप्टन सिद्धी करवले आणि टीम तळोज मजकूर यांच्यामध्ये ड्रॉ केले जाईल. एका परिसरातले 3 संघ आलेत, पेटाली, सिद्धी करवले आणि तळोज मजकूर. चला तिन्ही कॅप्टन या लगेच पेटाली संघ, बाकी सर्व आपण सेकंड करा. कॅप्टन फक्त इकडे या आणि लगेच ड्रॉ केलं जाईल. करसन सेट केनी आणि सिद्धार्थ सेट केनी स्पॉन्सर आहेत. यांच्या वतीनं 2000 रुपयाचं प्राइस परेश केनीला आणि मॅक्सवेल साठी विकेटला 200 रुपये आलेत.